हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकच्या प्रॉपर्टी प्रूव्ह करायला सुरुवात केली होती. तर आता त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकच्या प्रॉपर्टी प्रूव्ह करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली होती साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह करू आज आपण आणि पुढचा टॉपिक आपण आज कंटिन्यू करूया. सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज सेकंड प्रॉपर्टी tan inverse of x is equals to cot inverse of 1/x. So let tan inverse of x that is equal to theta. So theta is equal to tan x. तर हा थीटा कुठला असला पाहिजे? इन्व्हर्सचं सोल्युशन असल्यामुळे थीटा बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. ठीक आहे, कारण tan इन्व्हर्स एक्स तर ती काय आहे, रेंज आहे तुमची. सो आता मी काय म्हणतो, याला जर मी म्हटलं ह्या टॅन इन्व्हर्स तिकडे गेल्यावर काय होईल, टॅन थीटा. सो टॅन थीटा इज इक्वल टू एक्स. सो कॉट थीटा विल बी इक्वल टू 1/x. ठीक आहे, म्हणजे दोन्हीकडचा काय केलं, रेसिप्रोकल केला. ह्याचा रेसिप्रोकल काय येणार 1/tan थीटा आणि ह्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे 1/x. सो 1/tan थीटा म्हणजेच काय तुमचा कॉट थीटा. सो कॉट थीटा इज इक्वल टू 1/x. सो थीटा विल बी इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x आणि थीटा म्हणजेच कोण आहे आपला टॅन इन्व्हर्स एक्स. सो टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे जर तुमचा एक्स हा 0 पेक्षा ग्रेटर असेल, पॉझिटिव्ह असेल तर आणि तरच ही कंडिशन पॉसिबल आहे. कसं काय बघूया. लेट tan inverse of x will be equal to theta, therefore tan theta will be equal to x. बरं, आता इथे थीटा जो आहे तो कसा आहे, थीटा बिलॉंग्स टू काय पाहिजे आपला -π/2 टू π/2. परंतु -π/2 पासून 0 पर्यंतच्या मधल्या व्हॅल्यू जर आपण टाकल्या तर टॅनची व्हॅल्यू काय येत असते, निगेटिव्ह येत असते. टॅनची व्हॅल्यू काय येत असते, निगेटिव्ह. परंतु एक्स त्यांनी कसा दिला इथं, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे थीटा काय पाहिजे, बट x is greater than 0, therefore theta belongs to 0 to π/2. 0 to π/2. आता 0 जर टाकला तुम्ही तर tan 0 काय येणार आहे, 0. ग्रेटर दॅन 0 येत नाही म्हणून 0 पण काय राहिला तुमचा, ओपन राहिला. ठीक आहे. मग आता याचं काय सिंपल गोष्ट झाली की बाबा कॉट थीटा विल बी इक्वल टू काय होणार आहे तुमचा 1/x. x 0 येणारच नाही त्यामुळे हे डिफाईन्ड व्हॅल्यू आहे. देअरफॉर नेक्स्ट काय होणार आहे तुमच्याकडे आता, थीटा इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x. सो थीटा म्हणजेच कोण आहे, टॅन इन्व्हर्स एक्स विल बी इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x. आणि जर हा थीटा लेस दॅन 0 असेल, सो इफ एक्स इज लेस दॅन 0 देन टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू -π प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x. ही प्रॉपर्टी जरा इम्पॉर्टंट आहे. कधी एक्स वर डिपेंड करणारी प्रॉपर्टी आहे. इथं पण ही कशावर डिपेंड करणारी प्रॉपर्टी आहे, एक्स वर डिपेंड करणारी प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, ह्याचं थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवावी लागणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी साइन इन्व्हर्स ऑफ -x इज इक्वल टू -sin इन्व्हर्स ऑफ x वेन x बिलॉंग्स टू -1 to 1. आता हा x -1 to 1च पाहिजे. लेट sin inverse of -x that is equal to theta. So sin theta will be equal to -x. हा मायनस मी इकडे घेतला तर -sin theta will be equal to x. ठीक आहे. आता -sin theta काय असतो, sin minus theta. sin minus theta is -sin theta. ठीक आहे, that is equal to x. आता हा साइन आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल तुमचा साइन इन्व्हर्स. सो थीटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. थीटा म्हणजे कोण आहे, साइन इन्व्हर्स ऑफ -x. सो साइन इन्व्हर्स ऑफ -x विल बी इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. सो साइन इन्व्हर्स ऑफ -x विल बी इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. हेन्स प्रूव्ह. ह्याच्याबरोबर आपल्याकडे आता सिमिलर प्रॉपर्टीज आहेत. कॉस इन्व्हर्स ऑफ -x विल बी इक्वल टू π कॉस इन्व्हर्स ऑफ x. नेक्स्ट आहे tan inverse of -x is equal to tan inverse of x. Cot inverse of -x that is equal to pi minus
cot inverse of x, sec inverse of minus x is equals to pi minus sec inverse of x आणि cosec inverse of minus x is equal to minus cosec inverse of x. आता याच्यामध्ये x कुठून कुठं पाहिजे, cos मध्ये x काय पाहिजे, x belongs to -1 to 1 पाहिजे, tan मध्ये पाहिजे काय पाहिजे, x belongs to r पाहिजे, काय पण चालतो x, आठवत असेल तर तुम्हाला पाठीमागचं. याच्यामधला जो x आहे हा पण r असतो, याच्यामधला x belongs to काय -∞ to -1 युनियन 1 to इन्फिनिटी आणि याचा x पण तोच असतो -∞ to -1 युनियन 1 to इन्फिनिटी. मग आता या प्रॉपर्टीमध्ये पाय मायनस कुठं कुठं आहे बघा, कॉटला पाय मायनस आहे, सेकला पाय मायनस आहे आणि कॉस्टला पाय मायनस आहे. आता हे लक्षात राहील की कॉस्टच्या उलट सेक असते म्हणून त्यांना पाय मायनस आहे. कॉटला पण तुम्ही पाय मायनस करा का, कॉटला कॉस्टचे काय बघा 0 to पाय, कॉट काय तुमचा 0 to पायच आहे आणि सेक पण तुमचा किती आहे 0 to पाय. हे लक्षात ठेवा. हे काय 0 to पाय त्याची रेंज आहे. कॉट इनवर्स एक्सची रेंज काय 0 to पाय, कॉस इनवर्सची 0 to पाय. मग मायनस ह्याच्यातून एक गोष्ट मायनस होती π/2 आणि याच्यात काय मायनस होत नाही ह्या दोघांमध्ये, हे दोघं ओपन असतात आणि हा क्लोज असतो. हे आठवत असेल सगळ्यांना असं मी गृहीत धरतो. ज्यांची रेंज ही 0 to पायच्या दरम्यान आहे त्यांच्यातनं काय करायचं आपल्याला पाय मायनस करायचं आणि टॅन कोसेक आणि साइन यांच्यातनं काय होणार आहे, साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा. बघा आपल्याला जुने फॉर्म्युला आठवतात का, मी थोडेसे ते लिहून काढतो त्याच्यावरून तुम्हाला आठवण करून देतो. असं एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. कसं बघूया बघा. आता साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा, टॅन मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा, सेक मायनस थिटा इज सेक थिटा. आता मग हे साईनला मायनस थिटा आहे तसंच आहे, टॅनचा पण तसंच आहे. बघा हा कॉस काय झाला तुमचा पॉझिटिव्ह झाला आणि सेक पण डायरेक्ट काय होतो तुमचा पॉझिटिव्ह होतो. या दोघांना काय करायचं आहे पाय मायनस करायचं. आता कॉसला आणि सेकला केल्यावर मग आपण कशाला करायचं, कॉटला. टॅनला मायनस नाही मायनस आहे मग कॉटला तुम्ही काय करणार पाय मायनस करणार. ठीक आहे ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, हे सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे. आता नेक्स्ट एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल्स टू π/2 when x belongs to -1 to 1. So let sin inverse of x that will be equal to theta. मग आता इथं थीटा कुठून कुठं असणार आहे तुमचा, थीटा will belong to -π/2 to π/2 क्लोज -π/2. So theta belongs to -π/2 to π/2. मी काय केलं मायनस थिटा केला तर मायनस थिटा विल ऑल्सो बिलॉंग टू -π/2 to π/2. कसं काय बरं, मायनस ह्याचा पण मायनस होणार तर हा π/2 होणार आणि हा -π/2 होणार, फक्त उलटे होणार म्हणून परत त्याला उलटं लिहिलं मी. ठीक आहे, कारण छोटी गोष्ट ही अलीकडे लिहितात मोठी गोष्ट पलीकडे लिहितात, हा ब्रॅकेटचा नियम आहे. सगळ्यामध्ये π/2 ऍड करतो. सो π/2 मायनस थिटा बिलॉंग्स टू -π/2 प्लस π/2 0 आणि π/2 प्लस π/2 पाय. सो आता मी दोन्हीकडचा काय घेतो तुमच्याकडे कॉस. सो कॉस π/2 मायनस थिटा हे इथपर्यंत थांबलो आपण आणि काय केलं मी ह्या साईडचा कॉस घेतला. कॉस π/2 मायनस थिटा आपल्याला माहिती आहे काय असते, साइन थिटा. ठीक आहे, कॉस π/2 मायनस थिटा किती असतो आपल्याकडे, साइन थिटा असतो. साइन थिटा म्हणजेच कोण आहे तुमच्याकडे, ओ आपण इथे लिहिलंच नाही एक्स आहे की नाही, बरं इकडे बघा. साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू थिटा. सो साइन थिटा विल बी इक्वल टू एक्स. सो कॉस π/2 मायनस थिटा विल बी इक्वल टू एक्स. हा कॉस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल तुमच्याकडे कॉस इनवर्स. सो π/2 मायनस थिटा विल बी इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. मायनस थिटा पलीकडे गेल्यावर काय होईल तुमच्याकडे प्लस थिटा. सो π/2 इज इक्वल टू थिटा प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि थिटा कोणी आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ एक्स. सो π/2 विल बी इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स. ही प्रॉपर्टी अशी काय झालेली आहे, प्रूव्ह झालेली आहे. सिमिलर प्रॉपर्टी आहे
साइन आणि कॉस असेल तर आपल्याला माहित पाहिजे की कॉट इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स इज ऑल्सो इक्वल टू पाय बाय टू. याच्यामध्ये एक्स बिलॉंग्स टू काय असणार आहे आर. सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स विल बी ऑल्सो इक्वल टू पाय बाय टू. याच्यामध्ये काय असणार आहे एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू -1 युनियन 1 टू इन्फिनिटी. सो 1, 2 आणि 3 ह्या सिमिलर प्रॉपर्टी ज्यांची बेरीज किती येते आपल्याकडे पाय बाय टू येते. टॅन इनवर्स एक्स ओ इथून सुरुवात नाही होणार. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0, वाय इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स वाय इज लेस दॅन 1, देन टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय दॅट विल बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy. So let आपण काय करूया की ह्या टॅन इनवर्स एक्स ला आपण थीटा म्हणूया आणि टॅन इनवर्स वाय ला आपण बीटा म्हणूया. ठीक आहे. सो आता टॅन इनवर्स एक्स, एक्स कसा आहे तुमचा पॉझिटिव्ह आहे म्हणल्यानंतर बघा एक्सची व्हॅल्यू कुठून कुठं असू शकते. हा अँगल असू शकतो -π/2 पासून π/2, परंतु -π/2 पासून 0 पर्यंत घेतलं तर तुमच्या व्हॅल्यू कशा येणार आहेत निगेटिव्ह येणार आहेत. परंतु हे म्हणतानाच काय म्हणताय पॉझिटिव्ह आहे. बरं याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता की टॅन थीटा विल बी इक्वल टू एक्स. ठीक आहे ना. आता एक्स पॉझिटिव्ह येते मग टॅनचा जर ग्राफ आठवला तर हा ग्राफ असा असतो आणि टॅनचा जर मी ग्राफ आठवला तर टॅनचा ग्राफ कसा असतो हा असा असतो. मला फक्त एक्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू एक्स. हा अँगल टाकल्यानंतर जी काय व्हॅल्यू येते एक्स ती कसली पाहिजे मला पॉझिटिव्ह पाहिजे. मग ही व्हॅल्यू मला पॉझिटिव्ह कधी मिळू शकते जेव्हा अँगल तुम्ही 0 पासून कुठपर्यंत टाकताय π/2 पर्यंत टाकताय. सो अँगल म्हणजे कोण आहे तुमचा थीटा. सो थीटा बिलॉंग्स टू कुठून कुठे आहे तुमच्याकडं 0 टू π/2. मग ह्याच्यावरून पण मी काय सांगू शकतो बघा टॅन बीटा इज इक्वल्स टू वाय. सो बीटा ऑल्सो बिलॉंग्स टू 0 टू π/2. ह्या दोघांची जर मी बेरीज केली थीटा प्लस बीटा तर ते काय येणार आहे थीटा प्लस बीटा 0 + 0 0 बिलॉंग्स टू 0 टू π/2 प्लस π/2 पाय. सो 0 टू पाय. थीटा प्लस बीटा कुठपर्यंत येते तुमचं 0 टू पाय. आता मी ह्या थीटा प्लस बीटाचा टॅन घेतो. सो टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. टॅन बीटा. सो टॅन थीटा म्हणजे कोण आहे माझ्याकडं एक्स आहे. टॅन बीटा म्हणजे वाय आहे आणि हा 1 मायनस एक्स वाय आहे. सो दिस विल बी टॅन थीटा प्लस बीटा. आता इन्व्हर्स केला तर सगळं इकडं टॅन इन्व्हर्स होत आहे मात्र ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं मला फक्त चेक करायचं. ही व्हॅल्यू आता इथं चेक करूया आपण. एक्स काय सांगितले त्यांनी पॉझिटिव्ह, वाय पण काय सांगितले पॉझिटिव्ह म्हणल्यावर एक्स वाय पण काय येणार आहे तुमचं पॉझिटिव्हच येणार आहे. परंतु एक्स वाय त्यांनी कसं सांगितलं आहे की लेस दॅन 1 आहे. लेस दॅन 1 म्हणजे 0 पॉईंट समथिंग वगैरे असेल. मग हा जर 0 पॉईंट समथिंग असेल तर 1 मायनस एक्स वाय सुद्धा तुमचा काय राहणार आहे पॉझिटिव्ह. मग एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि 1 मायनस हे खालचं पण काय झालं पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह ही होल जी व्हॅल्यू काय येते ती पण कशी येणार आहे तुमची पॉझिटिव्ह येणार आहे. मग टॅन थीटा जर पॉझिटिव्ह येत असेल तर तुमचा थीटा परत कुठं पाहिजे बघा. परत एकदा मी ग्राफ काढतो. हा टॅनचा ग्राफ आहे. टॅन थीटा पॉझिटिव्ह येतोय म्हणल्यावर थीटा तुमचा इथून इथपर्यंत पाहिजे म्हणजे 0 टू π/2 पर्यंत पाहिजे. सो ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो देअरफॉर थीटा प्लस बीटा दॅट विल बी इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय प्रोव्हाइडेड दॅट थीटा प्लस बीटा कुठून कुठं आहे π/2 पर्यंत असणार आहे आणि 0 पेक्षा मोठा असणार आहे. मग आता थीटा म्हणजे कोण आहे तुमचा टॅन इनव्हर्स एक्स. बीटा म्हणजे कोण आहे तुमचा टॅन इनव्हर्स वाय. सो टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय विल बी इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे. आताची प्रॉपर्टी काय होती इफ एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय लेस दॅन 1 देन टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय विल बी इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता दुसरी प्रॉपर्टी त्याच्यासारखीच आहे ती बघूया.
if x greater than 0, y greater than 0, xy greater than 1, then tan inverse x plus tan inverse of y will be equal to pi plus tan inverse of x plus y upon 1 minus xy. Third, if x greater than 0, y greater than 0, then tan inverse of x minus tan inverse of y will be equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy. Fourth, if x greater than 0, y greater than 0 and xy is equals to 1, then tan inverse of x plus tan inverse of y that is equal to pi by 2. बघा आता एक्स वायचा गुणाकार 1 येतोय म्हणजे काय की एक्स ते कधी पॉसिबल आहे जेव्हा एक्स हाफ असेल तर वाय 2 पाहिजे, एक्स 2 असेल तर वाय हाफ पाहिजे म्हणल्यामुळं किंवा 1 किंवा 1 पाहिजे. 1 1 चा गुणाकार पण किती येतो तुमच्याकडे 1. आता ग्रेटर दॅन 0 तर सॅटिस्फाय झालं. tan इनवर्स ऑफ 1 पाय बाय 4, tan इनवर्स ऑफ 1 पाय बाय 4, पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 किती झालं तुमचा पाय बाय 2. एवढं लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे की ही प्रॉपर्टी साधी सोपी सरळ आहे. ठीक आहे, ही आणि ही tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y दॅट विल बी इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. कधी x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0, xy लेस दॅन 1. xy ग्रेटर दॅन 1 ला काय करायचंय पाय प्लस आणि xy इक्वल टू 1 ला काय करणार तुम्ही फक्त पाय बाय 2 आणि मायनस असेल तर सरळ सरळ tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. ह्या सुद्धा प्रॉपर्ट्या तुम्हाला पाठ पाहिजे. हा ट्रिग्नोमेट्री टॉपिकच तुमचा फक्त कशावर आहे फॉर्म्युला बेस्ड आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे, ऑल्सो तुम्हाला तो प्रूव्ह करता आला पाहिजे. सो लेट अस स्टार्ट विथ सम एक्झाम्पल्स which are based on inverse trigonometric functions, principal values and etc. So exercise 3.3 question काय म्हणतोय बघा. Question is find principal values of number 1 साइन इनव्हर्स ऑफ हाफ. याला मी 2-3 पद्धतीने सोडू शकतो. पहिली पद्धत बघा, लेट साइन इनव्हर्स ऑफ हाफ दॅट इज इक्वल टू थीटा. सो साइन थीटा विल बी इक्वल टू हाफ. परंतु थीटा कुठला पाहिजे तुमचा, थीटा मस्ट बिलॉंग टू मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2, कारण हा साइन इनव्हर्सची काय ही रेंज आहे. सो कुठल्या अँगलचा साइन हाफ आहे तर आपल्याला माहिती आहे साइन 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 त्याची व्हॅल्यू किती असते हाफ असते. सो थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. सेकंड क्वेश्चन आहे कोसेक इनव्हर्स ऑफ 2. सो कोसेक इनव्हर्स 2 कोणाचा कोसेक 2 आहे. सो लेट कोसेक इनव्हर्स ऑफ 2 that will be equal to theta, therefore cosec theta will be equal to 2. so theta कोणाचा असतो हा पाय बाय 6 चा असतो. कोसेक पाय बाय 6 किती असतो आपल्याकडे 2 असतो. थर्ड क्वेश्चन आहे यातला tan इनव्हर्स ऑफ -1. आता ह्याची व्हॅल्यू शोधत असताना लेट tan इनव्हर्स ऑफ -1 विल बी इक्वल टू थीटा. सो tan थीटा विल बी इक्वल टू -1. इथं थीटा कुठून कुठं पाहिजे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे का नाही. प्रिन्सिपल रेंज आहे का नाही. कसला आन्सर शोधा म्हणते प्रिन्सिपल. प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधा म्हणजे काय की त्या फंक्शनच्या प्रिन्सिपल रेंज मधलं तुम्हाला आन्सर सांगायचं. सो tan इनव्हर्सची प्रिन्सिपल रेंज काय मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. साइन इनव्हर्सची रेंज काय मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. कॉसची रेंज काय कॉस इनव्हर्सची 0 टू पाय बाय 2. ठीक आहे. कोसेक इनव्हर्स काय तुमच्याकडे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मायनस 0. कोसेकची रेंज चुकते का. कोसेक इनव्हर्स कॉस साईनचा ग्राफ काढायचा आणि ह्याला उलट करायचं. इथं उलट होईल बरोबर आहे. मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मायनस 0.
ठीक आहे. आणि सेक इनवर्सची रेंज काय 0 to पाय मायनस पाय बाय 2. ठीक आहे. हां, तर याचा आन्सर काढायचं आपल्याला. तर टॅन इनवर्स ऑफ -1 टॅन थिटा -1 आहे. आता टॅन पाय बाय 4 1 असतो आपल्याला माहिती. मग आता आपल्याला पाहिजे टॅनची व्हॅल्यू कशी पाहिजे निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह कुठं आहे तर फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंडमध्ये निगेटिव्ह, थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह. आपली रेंज कुठून कुठे आहे -π/2 टू π/2 रेंज आहे एवढ्यामध्ये. ठीक आहे ना. सो टॅन -π/4 विल बी इक्वल टू -tan π/4 अँड दॅट इज इक्वल टू -1. सो म्हणजे हा जो अँगल आहे तो कोण आहे तुमचा tan -π/4 ची व्हॅल्यू किती आली -1. सो थीटा विल बी इक्वल टू -π/4. दिस इज युअर आन्सर. थीटा टॅन इनवर्स ऑफ -1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे -π/4. नेक्स्ट आहे चौथा प्रॉब्लेम. टॅन इनवर्स ऑफ -√3. सो लेट टॅन इनवर्स ऑफ -√3 will be equal to theta. So tan theta is equal to -√3. आता tan √3 किती डिग्रीचा आहे 60 डिग्रीचा √3 आहे. -√3 कोणाचा असणार आहे -60 डिग्रीचा. सो थीटा इज इक्वल टू -60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. सो थीटा इज -π/3. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे साइन इनवर्स ऑफ 1/√2. साइन इनवर्स ऑफ 1/√2. सो लेट sin inverse of 1/√2 will be equal to theta. Therefore sin theta is equal to 1/√2. कोणाचा sin 1/√2 असतो तर 45 डिग्री म्हणजेच किती π/4 रेडियन. सो थीटा इज इक्वल टू π/4. मेक शुअर दॅट की तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर तुमच्या प्रिन्सिपल रेंजमध्ये -π/2 टू π/2 मध्ये आहे का आहे. याचं जे आन्सर आहे ते -π/2 ते π/2 मध्ये आहे का आहे. तर आणि तरच आपण याला कन्फर्म करणार आहोत, अन्यथा आपण त्याला सुधारवून घेणार आहोत. कॉस इनवर्स ऑफ -1/2. कॉस इनवर्स ऑफ -1/2. सो आत्ताच आपण एक फॉर्म्युला बघितला होता. कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू -π प्लस कॉस इनवर्स ऑफ x. पाय मायनस की मायनस पाय नाही पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. सो कॉस इनवर्स ऑफ -1/2 विल बी इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2. सो दिस विल बी इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स 1/2. कोणाचा कॉस 1/2 आहे है की नाही. कॉस साइन 30 1/2 आहे, साइन 60 √3/2 आहे. त्याच पद्धतीनं कॉस 30 √3/2 आहे आणि कॉस 60 1/2. सो 60 डिग्री म्हणजेच किती π/3 रेडियन. सो 3π मायनस पाय 2π/3. ठीक आहे. याला पण आपण त्या पद्धतीनं सोडवू शकतो. कसं बघा tan इनवर्स ऑफ x -x इज इक्वल टू -tan इनवर्स ऑफ x. सो tan इनवर्स ऑफ -√3 विल बी इक्वल टू tan इनवर्स ऑफ √3. आता tan √3 कोणाचा आहे तर π/3. सो दिस आन्सर इज -π. क्वेश्चन 2 इव्हॅल्युएट. नंबर 1 साइन इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 1 प्लस cos inverse of half plus sin inverse of half. सो tan इनवर्स म्हणजे कोणाचा tan 1 आहे तर तो तुमचा किती डिग्रीचा आहे π/4 चा. cos इनवर्स हाफ म्हणजे कोणाचा cos हाफ आहे तर 2 मिनिटापूर्वी आपण हे गणित सोडवलेलं आहे. कोणाचा आहे π/3 चा आणि sin हाफ कोणाचा आहे तर π/6 चा 30 डिग्री. सो ह्याचा एलसीएम किती झाला 4 त्रिक 12 12 है ना. सो 12 एलसीएम झाल्यानंतर हे किती येणार 3π, हे येणार 4π आणि हे येणार 2π. सो दिस इज 3π प्लस 4π प्लस 2π 9π/12.
डिवाइड केलं 3 3 जा 3 4 जा, सो दिस इज इक्वल टू 3 पाय बाय 4. सो याचा आन्सर किती आला टोटली आपल्याकडे 3 पाय बाय 4. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला कॉस इनव्हर्स हाफ प्लस 2 साइन इनव्हर्स ऑफ हाफ. आता कोणाचा कॉस हाफ आहे तर 2 मिनिटापूर्वी आपण पाहिले की 60 डिग्रीचा म्हणजेच किती पाय बाय 3 प्लस 2 इंटू कोणाचा साइन हाफ आहे तर 30 डिग्री म्हणजेच किती पाय बाय 6. सो 2 3 जा पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 किती आलं तुमच्याकडे 2 पाय बाय 3. नेक्स्ट प्रॉब्लेम है tan इनवर्स ऑफ √3 माइनस sec इनवर्स ऑफ -2 sec इनवर्स ऑफ -2. सो tan इनवर्स √3 मी तसंच ठेवतो थोड्या वेळासाठी. बरं इथे मी एक फॉर्म्युला वापरणार आहे कोणता sec इनवर्स ऑफ -x दॅट इज इक्वल टू पाय मायनस sec इनवर्स ऑफ x है की नाही. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे थोड्या वेळापूर्वी. सो tan इनवर्स √3 तसंच राहिलं आणि मायनस सेक इनवर्स ऑफ -2 ला मी काय लिहिणार पाय मायनस सेक इनवर्स ऑफ 2. ठीक आहे. आता ही मायनस साइन आतमध्ये टाकतो. सो टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस पाय प्लस सेक इनवर्स ऑफ 2. कोणाचा टॅन √3 कुठल्या अँगलचा टॅन √3 आहे तर 60 डिग्रीचा म्हणजेच किती पाय बाय 3 मायनस हा पाय जागेवर प्लस सेक इनवर्स 2. आता सेक 2 कोणाचा माहित नसेल तर आपल्याला कॉस कोणाचा 2 आहे माहिती 1/2 आहे माहिती. कॉस कोणाचा 1/2 आहे तर 60 डिग्रीचा म्हणजेच किती पाय बाय 3 पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 2 पाय बाय 3 मायनस पाय. सो याला 3 पाय बाय 3 करू शकतो आपण. सो 2 पाय मायनस 3 पाय मायनस पाय बाय 3. नेक्स्ट आहे कोसेक इनव्हर्स माइनस √2 प्लस कॉट इनवर्स √3 कॉट इनवर्स √3. अगेन कोसेक इनवर्स ऑफ -x काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे कोसेक इनवर्स ऑफ -x विल बी इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ x. ठीक आहे. सो हे काय होणार मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2 प्लस कॉट इनवर्स ऑफ √3. कोणाचा कोसेक √2 आपल्याला माहित नसेल तर साइन कोणाचा 1/√2 आहे माहिती आहे कोणाचा आहे तर पाय बाय 4 चा. सो मायनस किती पाय बाय 4 प्लस कॉट कोणाचा √3 आहे हे माहित नसेल तर याचा रेसिप्रोकल म्हणजे कोणाचा टॅन 1/√3 कोणाचा आहे हे माहिती आहे आपल्याला. टॅन 1/√3 किती डिग्रीचा आहे 30 डिग्रीचा आहे. सो 30 डिग्री म्हणजेच किती पाय बाय 6. सो हे किती येणार तुमच्याकडं मायनस 6 पाय प्लस 4 पाय upon 24. So this will be equal to minus 2 pi by 24. That will be equal to minus pi by 12. दोन ने भाग लावा बे 2 4. ठीक है. क्वेश्चन नंबर 3 प्रूव द फॉलोइंग. ठीक है. ह्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे साइन इनवर्स ऑफ माइनस साइन इनवर्स ऑफ -1/√2 माइनस 3 साइन इनवर्स ऑफ -3 साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू 3 पाय बाय 4. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आपण काय घेणार याची LHS घेणार पहिल्यांदा. ठीक आहे. सो LHS घेतली बघा. साइन इनवर्स ऑफ -x इज मायनस साइन इनवर्स ऑफ x माइनस 3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2. ठीक आहे. आता कोणाचा साइन 1/√2 आहे तर पाय बाय 4 चा आहे. ठीक आहे. मायनस 3 इंटू कोणाचा साइन √3/2 आहे तर 60 डिग्रीचा म्हणजेच किती पाय बाय 3. 3 ला 3 कॅन्सल झाला तुमचा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती येतं तुमच्याकडे मायनस पाय मायनस 4 पाय अपॉन 4 दॅट इज इक्वल्स टू -5 पाय बाय 4.